चिंचखेड येथे अज्ञात व्यक्तीकडून अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवला. अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे 13 ऑगस्ट रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावचे सरपंच नंदकुमार पैठणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शांतता बैठक घेतली. विविध समाजातील नागरिक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांनी गावातील शांतता व कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन केले. पुतळा बसविण्याबाबत ग्रामपंचायतीची अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. ग्रामसेवक पवार यांनी पुतळा अधिकृत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीकडे पत्र दिल्याची माहिती दिली असून याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे सांगितले. दरम्यान पुतळा कोणी बसवला याबाबत आपल्याला माहिती नसल्याने अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांनी स्पष्ट केले. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून गावात सध्या पूर्णपणे शांतता आहे. सरपंच या नात्यानं तर आपण अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान करणारीच माणसं आहेत. सन्मान झालाही पाहिजे. पुतळा बसवणं काही चुकीची गोष्ट नाही. योग्य महापुरुषांचे पुतळे हे बसवले गेले पाहिजे. फक्त एवढंच आमची एक विनंती राहील की आपण सगळं सन्मानपूर्वक केलं पाहिजे. कुठल्याही महापुरुषांचा पुतळा सन्मानपूर्वक बसवणं हे आपलं सगळ्यांचं, पूर्ण समाजाचं, आपलं सगळ्यांचं कर्तव्य असलं पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. आता बैठक सध्या चालू आहे, त्या बैठकीत काय चर्चा वगैरे झाली का? नाही, पोलीस डिपार्टमेंट सांगत होते की बाबा कसं म्हणलं की आता जागा आहे, एक जण म्हणतात आमची जागा आहे, हे म्हणतात आमची जागा. म्हणलं आम्हाला दोन्ही अर्ज द्या, दाखवा, आमच्याकडे रेकॉर्ड तपासू आम्ही. ग्रामपंचायतला जी जागा असेल ती सांग. म्हणजे तुम्ही प्रथम नागरिक सरपंच म्हणून तुमची भूमिका तर आहे. नाही, असा महापुरुषांच्या पुतळ्या बाबतीत सन्मानपूर्वकच राहील. नाही, पण ज्याची जागा आहे ती पाहणं तुमचं काम आहे. हो, आता ते जागा बघणं तर कर्तव्य. त्यांची जागा असेल तर त्यांची सांगू, आम्ही यांची असेल तर यांची सांगू. सर, काही जणांचा असा आरोप होता की सरपंच सांगतायत पुतळा काढून नाही, आरोप केलेला आहे. हा आरोप अतिशय चुकीचा आहे. पुतळा काढण्याबद्दल अजिबात चुकीची माहिती दिली नाही म्हणणार नाही. माझी फक्त भूमिका, कारके साहेबाला फोनवर मी तेच बोललो, सगळ्यांना तेच बोललो किंवा सन्मान झाला पाहिजे. आपण सगळे सन्मान करणारे आहोत का नाही मला सांगा. तुम्ही पत्रकार म्हणून सांगा, सन्मान झाला पाहिजे की नाही? सन्मानपूर्वक वाजत गाजत बसवला पाहिजे की नाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, एवढं मला सांगा. मला एक सांगा, तुम्ही पुतळा बसवत असताना परवानगी घेतली होती का? आमच्या ग्रामपंचायत कडून नाही. मला तर कोणाचा फोन नव्हता आणि ग्रामपंचायत कडून कोणी आलं नव्हतं. बरं, आता तुमची चर्चा झाली, पुढचं तुमचं आता सध्या पुतळा बसलेला गावात कशी परिस्थिती आहे? नाही, गावात आमच्या काही अडचण नाही. गावात अडचण अजिबात नाही. गावात शांतता आहे. फक्त आमचं एकच, माझं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, पोलीस डिपार्टमेंट झालं सगळ्यांची, किंवा फक्त व्यवस्थित करा, चांगली. सर, पुतळा कोणी बसलाय हे स्पष्ट झालं का? आधी पोलीस डिपार्टमेंट ते काम करतायत, ते करतील चौकशी, चेक करतील. तुम्ही काही चर्चा केली का प्रथम नागरिक या अनुषंगाने? तुम्हाला काही माहिती पडते की तुमच्या खबऱ्यामार्फत? नाही, आता पोलीस म्हणले आम्ही तपास करू, म्हटलं करा तपास, करते पोलीस तपास. काही व्यवस्थित आहे, काही अडचण काहीच नाही. पुतळा बसवला त्याबद्दल अडचण कोणालाच काही नाही. आपलं नंदकिशोर पैठणे. सर्वप्रथम मला सकाळी पोलीस साहेबांचा फोन आला. कॉन्स्टेबल साहेब, चव्हाण साहेब होते. त्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. आपल्याला काही कल्पना आहे का? तर मला त्यावेळेला काही कल्पना नव्हती. म्हटलं साहेब, तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हाच मला ही गोष्ट समजलेली आहे. आणि त्या दरम्यान मला सरपंच महोदयांचा पण मिस कॉल येऊन गेला. त्यावेळेला लगेच कॉल केला त्यांना की असा विषय झालेला आहे. त्याने हो, आम्ही गावातच जमलेलो सगळे. तात्काळ मी तर आलो. आल्यानंतर प्रथमदर्शनी मी तिथे पाहिलं तर पुतळा तिथे उभारण्यात आलेला होता. त्यानंतर मग समाज बांधवांची कोणाची माझी काही चर्चा झालेली नव्हती. आम्ही दोघांची चर्चा झाली की पुतळा उभारण्यात आलेला आहे, ह्याबद्दल कसं काय विषय झाला, काय झालं, कसं परमिशन काही झाली का? तर कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे ग्रामपंचायतला लेखी अर्ज नाही. आणि समाजामधले कारके साहेबांची माझी भेट झाली मगाशी. सॉरी, हेच प्रशांत रघुनाथ पैठणे हे माझ्याकडे माझ्या दालनात आले. आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की असं आपल्याकडे कुठल्या प्रकारे तक्रार आली का, पुतळा उभारण्याबाबत काही तक्रार आली आहे का? त्यावेळेला माझ्याकडे तक्रार नसल्या कारणानं मी त्यांना सांगितलं की कुठल्याही ग्रामस्थांची किंवा इतर कोणाच्या व्यक्तीची ग्रामपंचायत कार्यालय चिंचखेड येथे कुठल्याही प्रकारची तक्रार हरकत आलेली नाही. मग त्यांनी मला निवेदन दिलं. निवेदनमध्ये असं त्यांचं नमूद होतं की असं अज्ञात व्यक्तीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्यांना कुठल्या प्रकारची तक्रार आपल्या गावामधून आलेली नाही. तक्रार नसल्या कारणानं आपण आपल्या ग्रामसभेमध्ये येत्या 15 ऑगस्टच्या 14-15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये आपण आमचं हे निवेदन स्वीकार करून ते ठराव करण्यात यावा आणि आम्ही पुढची कारवाई करण्यात येईल. त्या संदर्भामध्ये त्यांना मी पुढची मार्गक्रमण कसं आहे
किंवा कुठल्या विभागाची कशी परमिशन घेतली पाहिजे त्या संदर्भात त्यांना मी ह्या गोष्टीचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आता निवेदन दिलं आपल्याकडं. ग्रामसभेमध्ये हा विषय प्रथम प्राधान्य घेण्यात येईल आणि प्रथम प्राधान्य घेतल्यानंतर त्यांना आपल्याकडून हरकत देऊन ठराव तयार करून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल पत्र आणि ठराव. त्यामुळे भविष्यातले मोठ्या सविस्तर म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडे असणारे सर्व परमिशन्स ते घेण्यासाठी त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे. असा एक विषय एकंदरीत सारांश. पुतळा बसवण्यासंदर्भात सध्या काही तणावाचं वातावरण आहे का, कोणाचा विरोध आहे त्याबद्दल आपण काय ग्रामपंचायतकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे की कुठल्याही प्रकारची झालं मगाशी एकंदरीत सगळा म्हणजे समाज जमला होता. बरेच कर्मचारी बांधव आपले उपस्थित होते सर्व आणि त्यामध्ये मगाशी चर्चा झाली इथं मुस्लिम समाज राहतात पलीकडं की ही जागा आमची आहे. मी ज्यावेळेला प्रथम दर्शन तिथं आलो होतो त्यावेळेला अशी चर्चा तिथं चालू होती. तर त्या दरम्यान मला ते रेकॉर्डच बघण्यासाठी तिथं पण ग्रामस्थांची आवश्यक कामं असल्या कारणानं ते मला पाहता आलं नाही आणि त्यावेळेतच सगळे जमा झाले, बैठक बसली. ते थोडंसं बैठक आपली संपल्यानंतर ते शहानिशा करून ते आपली खात्री करण्यात येईल. असं लेखी कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे काही आलं नाही, कोणी पुरावे सादर केलेले नाहीत आपल्याकडे. सर पुतळा बसवण्यासंदर्भात काहीचा आक्षेप आपल्याकडे आलेला का, लेखी म्हणा किंवा तोंडी म्हणा, याबद्दल आपण काय सांगणार? नाही, आतापर्यंत मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची आपल्याकडे लेखी अथवा कोणी तोंडी मला फोन करून वैयक्तिक भेटून असं कुठल्याही प्रकारची मला आक्षेप नोंदवलेला नाही आतापर्यंत, अद्याप तरी ह्या मिनिटापर्यंत. बरं, गावाचं वातावरण कसं आहे? गावाचं वातावरण अत्यंत खेळीमेळीच आहे आणि कुठल्याही प्रकार तणावग्रस्त वातावरण नाही, जातीवाद नाही, कुठेही जातीवाद नाही. अठरा पगड समाज गुन्हेगोळी न जाता असं तुमचं म्हणणं आहे? हो, 100%. ओके सर, आपलं नाव? माझं नाव विनोद शंकरराव पवार, मी ग्रामपंचायत अधिकारी आहे. प्रशांत रघुनाथ पैठणे, राणा चिंचखेडचा आहे प्रॉपर. मी तालुका समन्वयक आहे युवा सेना त्यामध्ये. मी असे निवेदन दिले ग्रामपंचायतला की अज्ञात व्यक्तींनी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवलाय. तो रात्री बसवण्यात आलाय, त्याला काही कोणी सन्मान केलेला नाही आता अद्यापपर्यंत, ग्रामपंचायतने नाही किंवा कुठल्या ग्रामस्थांनी नाही. आणि त्याच्या विरोधात अद्यापपर्यंतही कोणी तक्रार दिलेली नाही, लेखी स्वरूपाची अद्यापपर्यंत, म्हणजे तोंडी नाही लेखी नाही. त्याचा कुठलाही वाद वाढू नये यासाठी त्याला ग्रामपंचायतनं रेकॉर्डली घ्यावं अशी माझी मागणी. मला एक पुतळा बसवण्याच्या अगोदर मोठा हो. इतके दिवस ग्रामपंचायत तुम्ही समोर दुर्लक्ष झालं असं तुम्हाला वाटत नाही? नाही, आज ते अचानक बसवण्यात आलेलं आहे. ते अज्ञात व्यक्तींना अचानक नाही, ढाच्याने ऐका ना, त्याच्यामध्ये असा विषय येतो की तो अचानक एका रात्रीमध्ये त्यांनी ते ढाचे तयार करून बसवण्यात आलाय. ते काही अगोदर कुठले त्याच्यामध्ये काही म्हणजे स्ट्रक्चर वगैरे तयार केलेलं नव्हतं. त्याचं एका म्हणजे वन टाइम त्याचं स्ट्रक्चर तयार करून त्यांनी ते बसवलं, रात्रीतून बसवण्यात आलं. ते कोणी बसवलं ह्याचं कोणाला माहित नाही, काही नाही, फक्त ते बसवलंय आता त्याला सन्मानपूर्वक त्याचं हे विधिवत करणं हे ग्रामपंचायतचं आणि ग्रामस्थांचं काम आहे. त्यामुळे त्याला ते करून घेण्यात येऊ ग्रामपंचायतून. तुम्ही दावा करताय की अण्णाभाऊ साठेचे पुतळे तुमच्या समाज बांधवाचे आहे, कोणाच्या नावावर आहे? समाज बांधवाचं नाव वगैरे 7-12 वगैरे आहे का तुमच्याकडे? ज्यांच्या कोणाकडे तुम्ही दावा करतात त्या दावात आहे का तसं? जुन्या ग्रामपंचायतच्या नोंद मध्ये ही जागेची नोंद आहे. फक्त आता आजच्या ठिकाणी सध्या तरी कोणाकडे ते कागद नाही की बाबा ही जागा समाजाची असल्यामुळे कोणाकडेच नाही. पण ग्रामपंचायत मध्ये हिचा पुरावा आहे मातंग समाजाच्या नावाने. अजून ही जागा कोणाला विकली नाही ना, कोणाला काही केलेलं नाही, काही विषय झालेला नाही. आम्हाला कोणतेही महापुरुषाचे पुतळे बसायला विरोध नाही, परंतु एक समाज बांधव म्हणून तुम्ही समाजाचे बांधव आहात आणि समाजामध्ये समाजकारण करणं आम्ही त्याचा एक कदर करतो. परंतु ह्यासोबत जर जागा तुमच्या नावावर आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही रितसर अर्ज देऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा का नाही बसवला? हा, तर ज्या लोकांनी अज्ञात लोकांनी बसवलाय त्यांनी ही शहानिशा केली नाही. जर आमच्या सारख्यांना त्यांनी सांगितलं असतं तर आम्ही या गोष्टी 100% फॉलो केल्या असत्या. मी लखन प्रल्हाद मिसा, महाकाल संघटनेचा अध्यक्ष. मी जालना इथे राहतो. ही जागा आमची पूर्वजाची. मला आता सकाळी कॉल आला का आपल्या जागेवर अज्ञात व्यक्तीने कोणतरी अण्णाभाऊ साठे डॉक्टर यांचा पुतळा बसवलाय. मी म्हटलं कोणी बसवला अशी माहिती का? म्हणजे कोणीही नाही. तर ठीक आहे, आपली जागा पडलेली भरपूर दिवसांनी, पुतळा बसवला. तसे असे बरेचसे घर झाले तिथं, बगर विचारता आम्हाला कोणी विचारलं नाही जागा कोणाची, आमच्याकडनं विकत घेतलेली नाही, असा कुठलाही विषय झालेला नाही. ठीक आहे, पुतळा बसला, महापुरुष आहे, त्याला कुठला विषय नाही. आमचे अण्णाभाऊ असे भरपूरसे म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या समाजासाठी लालबावट्यामध्ये काम केलेलं आहे.
आता पुतळा बसत असताना सकाळी कॉल आले का बरेचसे कुठले मंडळी म्हटले का पुतळा तुम्ही हटवा. ते म्हटलं आम्ही बसवलंच नाही, आम्ही हटवणार कसे? ज्यांनी बसवलाय तर त्यांना माहिती यांच्या समाजाची जागा आहे आणि पडलेली आहे म्हणून बसवलंय. ठीक आहे, ज्यांनी कोणी बसवला असं चुकीच्या मार्गाने बसवलं नाही तर पाहिजे. कायदेशीर सल्ला घेऊन सगळ्या गोष्टी आपल्याला होत होतं. ग्रामपंचायत म्हणा, वेगवेगळ्या गोष्टी म्हणा, पण ह्या गोष्टीचा लवकरात लवकर समजा आम्हाला ग्रामपंचायतनी ठराव नाही दिला तर येणाऱ्या 15 तारखेला बंद, येणाऱ्या ह्या 15 तारखेला तिथं उपोषणला आम्ही सर्वजण समाज मंडळ बसल. निलखन या तुम्ही जे म्हणता त्या अनुषंगाने तुम्ही ज्या कोणी अज्ञातानं हा पुतळा बसवलाय त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भूमिका तुम्ही घेणार का? गुन्हा कोणावर दाखल करणार आपण? अज्ञाताविरुद्ध करू शकता, आम्ही नाव घ्या आज्ञात करा ना, आम्ही आज्ञातचं काहीच विषय नाही. ती भूमिका तुम्ही आम्ही घेणार कायदा फॉलो करणार लोक आहे, आम्ही सरळ मार्गाला चालणार लोक आहे. का? कायदाच भीमाचा आहे, हो. आम्ही सुद्धा सन्मान करतो, भीमामुळेच आम्ही इथं आहोत. येस परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही पुढाकार घेणार का अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा? येस झालं पाहिजे, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही दाखल करणार का? नाही, आम्ही कसं करणार? आम्ही कसं करणार? आता आमचा महापुरुष ज्यांनी बसवलाय आम्हाला आदर आहे ना. मग आम्हाला आदर आहे, आम्ही त्याचे धन्यवाद व्यक्त त्यांच्या करतो. पाठीशी हा? राहू. आम्ही त्याच्या कोणी पाठी आम्ही कसं करणार? हा, कायदेशीर समजा कर्मचारी असतील पण गावातले समजा कुठल्याही व्यक्तीनं समजा त्या गोष्टीला कालबोट नाही लावायला पाहिजे, नाही का? मी लखन प्रल्हाद मिसाळ, महाकाल संघटनेचा अध्यक्ष. मी आदिनाथ ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन अंबड. आम्हाला माननीय पोलिसो म्हणजे पोलीस निरीक्षक साहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीची एक माहिती आलेली आहे की अनधिकृतपणे पुतळा बसलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जावा. त्यामुळे आम्ही स्टाफसह या ठिकाणी आलो. सदर ठिकाणी एक पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि त्या आम्ही या ठिकाणी आलो असता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. परंतु सध्या गावामध्ये शांतता आहे, कुठल्याही पद्धतीचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. तणाव वाढण्याची काही शक्यता? सध्या तरी आम्ही परिस्थिती म्हणजे लक्ष ठेवून आहोत. आमचा बंदोबस्त लावलेला आहे, कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न सध्या नाही. सर आपण काय आव्हान करताना? मी आता ग्रामपंचायत प्रशासन आणि ते काय त्या बाबी पाहिल आणि पोलीस प्रशासनातर्फे आव्हान असेल की आपण सर्वांनी शांतता राखावी.